नमस्कार, मी दिनार सोनी, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून आज एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो वेगळा विषय म्हणजे बघा, आता मी विषय सुरूच करून देतो विषयाचं नाव सांगण्याच्या ऐवजी. बुद्धिमान लोकांची दुःख किंवा बुद्धी असणं हा एक शाप. मी अनेक बुद्धिमान लोकांची चरित्र वाचतो, म्हणजे मला अशी पण वाचनाची प्रचंड आवड आहे आणि या टाईपचं वाचन मला खूप आवडतं की कोण माणूस होता, त्याने काय काय केलं, त्याचे दिवस कसे गेले, हालात गेले का चांगले गेले, त्याला विचार करायची बुद्धी कशी झाली, कुठल्या डिरेक्शनमध्ये वगैरे. ह्याच्यामध्ये मी बर्ट्रँड रसेल चरित्र वाचलं, फ्रेडरिक नीचाचं वाचलं, ऑर्थर शॉपेनहॉवरचं वाचलं. फ्रेडरिक नीचे आणि ऑर्थर शॉपेनहॉवर हे जर्मन तत्त्वज्ञ आहेत, फिलॉसॉफर्स. आणि बर्ट्रँड रसेल हा ब्रिटिश मॅथमॅटिशियन, एमिनंट मॅथमॅटिशियन, मोठा गणितज्ञ आणि फिलॉसॉफर आहे. जॉर्ज ऑरवेल हा ब्रिटिश फिलॉसॉफर आहे आणि नॉवेल रायटर आहे. तर या सगळ्यांची, विशेषतः फ्रेडरिक नीचे आणि ऑर्थर शॉपेनहॉवरचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं एक गोष्ट, की हे लोक अतिशय दुर्दैवी असतात. समाजाकडून यांना अवहेलना, हेटाळणी मिळते, कारण हे काय बोलतात ते समाजाला कळतच नाही मुळात. बरं, हे लोक इतके प्रचंड बुद्धिमान होते की आपण एखाद्याला बुद्धिमान होण्यापासून थांबवू शकत नाही, ते जन्मलेलेच लोक असतात. असं काय की लोकांचं मत आहे, माझं पण थोडंसं पूर्वी होतं की ते संस्कार पण कारणीभूत असतात, आईवडिलांचे, सभोवतालचे. पण ते मला इतकंसं पटत नाही याचं, कारण एकाच कुटुंबात, एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले दोन भाऊ मी पाहिले. एक असामान्य बुद्धिमान आणि दुसरं महामूर्ख. हे मी पाहिलेलं आहे, ज्यांच्या आई वडील एकच, सराउंडिंग एकच, शाळा एकच. तर माझ्या मते ही माणसं काही जन्मलेलीच असतात आणि ही माणसं परम दुर्दैवी असतात. फ्रेडरिक नीचे आपण म्हणतो त्याला, जर्मन भाषेत त्याचं प्रोनाऊन्सिएशन नीचे असं आहे. फ्रेडरिक नीचे किंवा त्याचं प्रोनाऊन्सिएशन नीचा असं आहे. फ्रेडरिक नीचा हा इतका असामान्य बुद्धिमान होता. त्यांनी लिहिलेलं पुस्तक बियॉन्ड गुड अँड एव्हिल हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. हे सगळे लोक मी आता मगाशी नावं घेतली, हे जगप्रसिद्ध आहेत. जगप्रसिद्ध म्हणजे लक्षात घ्या, काही लोक असे असतात की ज्यांना वाचनाची खूप आवड असते, त्याच्यात मी मोडतो. वाचनाची ज्यांना खूप आवड आहे, सिरियस थिंकिंग करण्यामध्ये ज्यांना खूप इंटरेस्ट आहे, सिरियसली ज्यांना सिरियस इश्यूज आवडतात, असे काही लोक असतात. असे जे लोक असतात त्या लोकांमध्ये ही सगळी माणसं प्रसिद्ध आहेत. म्हणजे फ्रेडरिक नीचे शाहरुख खानच्या फॅनला माहीत नसणार, तर जसा अल्बेर काम्यू हे अमिताभ बच्चनच्या फॅनला माहीत असेल, म्हणजे मला वाटत नाही माहीत असेल. हे लोक एका ठराविक क्लासमध्ये भयंकर प्रसिद्ध आहेत, जगप्रसिद्ध आहेत. तर हा फ्रेडरिक नीचे इतका दुर्दैवी निघाला. तो जिवंत असताना तो काय म्हणतोय लोकांना कळायचंच नाही हो, कारण त्याची झेपच इतकी असते या माणसांची की ॲटोमॅटिक ते अलग थलग पडत जातात समाजातून. फ्रेडरिक नीचेच्या आयुष्यातली शेवटची 17 वर्ष, ऐका मंडळी, 17 वर्ष म्हणते मी, एखाद 2 दिवसने पूर्ण एकांतवासात गेली. ऑलमोस्ट ऑल त्याचं वेड्यात रूपांतर झालं होतं. या माणसांना असं दुःख होतं की अरे आपण काय बोलतोय, त्यांना ते खूप सोपं वाटतं. लक्षात घ्या, त्यांना ते खूप सोपं वाटतं, पण लोकांना कळत नाही. लोकांना भयंकर ॲब्सर्ड, वियर्ड किंवा काहीतरी विचित्र, अर्थशून्य वगैरे वाटतं. कळत कसं नाही. तो माणूस अक्षरशः वेडा झाला आणि 17 वर्षे एकांतवासात काढलेली आहेत त्यांनी. दुसरं तुम्हाला हे उदाहरण कदाचित माहिती असेल, सॉक्रेटिस म्हणून. सॉक्रेटिस अगदी पहिला तत्त्वज्ञ जगातला फिलॉसॉफर, आणि त्यांनी इतकी डीप रुटेड फिलॉसॉफी, उत्कृष्ट फिलॉसॉफी आहे, ती कोणालाही समजली नाही त्या काळी, म्हणून त्याला विष प्यायची शिक्षा दिली. तो विष प्यायला आणि मरून गेला. तसंच दुसरा माणूस म्हणजे ऑर्थर शॉपेनहॉवर. ऑर्थर शॉपेनहॉवर हा जर्मन फिलॉसॉफर होता, प्रचंड हुशार होता आणि त्याची फिलॉसॉफी तुम्ही आता वाचल्यावर कळेल. मी ते वर्णन करत नाही, तर ते पूर्ण फिलॉसॉफीचं लेक्चर होईल. मी ऑर्थर शॉपेनहॉवरवर बोलतोय. तर ऑर्थर शॉपेनहॉवर हा प्रचंड बुद्धिमान मनुष्य होता आणि तो जिवंत असताना त्याचं लिटरेचर, म्हणजे त्यांनी लिहिलेलं लिखाण अजिबात कोणाला आवडायचं नाही, कोणाला ते कळायचं पण नाही. त्याला प्रसिद्धी तो मेल्यावर मिळाली. त्याचं लिखाण लोकांना आवडायला लागलं तो मेल्यावर. पूर्ण आयुष्य ऑलमोस्ट ऑल ऑर्थर शॉपेनहॉवरनी एकांतात काढलं, विजनवास म्हणतात त्याला, काढलं. बघा, फ्रेडरिक नीचे, ऑर्थर शॉपेनहॉवर हे एकांतात, म्हणजे काही मुद्दाम एकांतात जात नाहीत. लोक त्यांना एकटं पाडतात,
लक्षात घ्या, ते काय बोलतात ते कळतच नाही अहो कोणाला. त्याच्यामुळे बरं त्यांना सामान्य माणसात म्हणजे एक आपल्याकडे असा ग्रुप आहे की ज्यांना डिस्कोथेकमध्ये जाणं, पबमध्ये जाणं, दारू पिणं, नाचगाणं करणं, मजा मारणं असा एक ग्रुप आहे, याला लाईफ एन्जॉय करणं म्हणतात. अशा माणसांची या थोर लोकांना बोलताच येत नाही. म्हणजे मी त्यांना थोर म्हणतोय, फ्रेडरिक नीचेच्या कॅटेगरीत. फ्रेडरिक नीचा, अल्बेर काम्यू, ऑर्थर शोपेनहॉवर, जॉर्ज ऑरवेल, बर्ट्रँड रसेल, या अशा टाईपच्या लोकांना हे पबमध्ये जाऊन नाच गाणं, शाहरुख खानची सही घेणं, सकाळी 8 वाजल्यापासून त्याच्या बंगल्यासमोर उभं राहून तो केव्हा दिसतो बघणं वाढदिवसाच्या दिवशी, हे त्यांना जमत नाही, शक्य होत नाही. आणि अशा माणसांची त्यांचं जमत पण नाही. ही माणसं एवढी ग्रेट होती आणि इतकी मोठी विचारवंत होती, प्रचंड इंटेलिजंट होती की यांचं म्हणजे कोणाशी दुसऱ्या माणसाची पटकन जमणंच शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते आयसोलेट होत जातात, एकटे पडतात. लोक पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जसं ह्यांना लोक आवडत नाहीत तसे लोकांना पण हे आवडत नाहीत ना. त्यांच्याशी गप्पा मारणार कोण? तर एकटे पडत जातात. त्यांच्या लिखाणाकडे कोणी लक्ष देत नाही. लिखाणाचं कौतुक सोडा, दखल पण घेत नाही, वाचत पण नाही कोणी. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, नीचे आणि ऑर्थर शॉपेनहॉवर हे जगप्रसिद्ध मृत्यूनंतर झालेले आहेत. तर ही जी सगळी माणसं होती ती इतकी इंटेलिजंट आहेत, प्रचंड इंटेलिजंट आहेत आणि यांना अत्यंत दुःखी आयुष्य काढावं लागलं. दुःखी म्हणजे एकलकोंडेपणा या अर्थाने म्हणतोय, दुःखी पैसा या अर्थाने म्हणत नाहीये. 2 वेळा जेवायला मिळालं म्हणजे भरपूर झालं असं समजणारी बरीच माणसं असतात. पण काही लोकांना असं वाटतं आपल्याभोवती 4 माणसं असावीत, आपल्याशी कोणीतरी गप्पा माराव्या, आपण काय लिहिलंय ते लोकांनी समजून घ्यावं, ॲप्रिशिएट करावं, त्याप्रमाणे वागावं किंवा अन्य गोष्टी. ते ह्यांना कधीही मिळत नाही. ह्यांना क्राऊड पॉप्युलॅरिटी म्हणजे जी पॉप्युलॅरिटी अमिताभ बच्चनला आहे ती पॉप्युलॅरिटी फ्रेडरिक नीचेला बापजन्मी मिळणं शक्य नाही. कारण अमिताभ बच्चन काय आहे सगळ्यांना समजतो. तो डायलॉग मारतो, हम जहाँ खडे होते वहाँ से लाइन शुरू होता है. फ्रेडरिक नीचे असं काही बोलत नाही ना. अमिताभ बच्चन टाळ्यांची वाक्य बोलतो सलीम जावेदनी लिहिलेली, ती सगळ्यांना कळतात. फ्रेडरिक नीचे कळत नाही कोणाला. त्याच्यामुळे मी म्हणतो हे परम दुर्दैवी लोक आहेत. परम दुर्दैवी म्हणजे कुठल्याही बुद्धिमान माणसाचा शेवट हा एकलकोंडेपणातच होतो. मी लिहून देतो तुम्हाला हे वाक्य, इतका मी शुअर आहे या वाक्याबद्दल. या सगळ्यांचा अंत अतिशय दारुण एकांतवासात, नुसता अंत म्हणजे शेवटची वर्ष नव्हे, शेवटची अनेक वर्ष किंवा पूर्ण आयुष्यच एकांतवासात घालवलेले या सगळ्या माणसांनी. म्हणून मी म्हणतो बुद्धिमत्ता एक शाप आहे हो. बरं, बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपल्याकडे BA BCom कोणी झालं की आपण त्याला हुशार म्हणतो. अहो त्या यांचा मुलगा ऐकला का, CA झाला, तो लहानपणापासूनच खूप हुशार. CA झाला म्हणजे हुशार, डॉक्टर झाला म्हणजे हुशार, इंजिनियर झाला म्हणजे हुशार. चला हे थोडे हायर लेवल पण आहे, थोडं हायर पण आहे. पण आपण BA BCom झालेल्या माणसांना पण लोक हुशार म्हणतात. अमुकांचा मुलगा तो BCom झाला, तो प्रचंड हुशार हो, लहानपणापासून शाळेत हुशार. म्हणजे आपल्याकडे सगळेच हुशार. अशा हुशारांची विषयी मी बोलत नाहीये. मी बोलतोय न्यूटन आणि आईन्स्टाईन विषयी. न्यूटनचं पण पूर्ण आयुष्य त्यांनी ऑलमोस्ट ऑल एकांतवासात काढलेलं आहे. मित्र कोणी फारसे नव्हते, हा काय बोलायचा ते परत लोकांना कळायचं नाही. आईन्स्टाईनचं सेमच. आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी अजूनही सगळ्या लोकांना कळत नाही. मी त्याच्या रिलेटिव्हिटीचा अभ्यास करताना मला स्पेशल थिअरी, त्याच्या 2 थिअरीज आहेत, स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मला कळली आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मला एक अक्षर सुद्धा कळलेलं नाही आत्तापर्यंत. हे आत्ताचं सांगतोय मी, 2025 जेव्हा रिलेटिव्हिटी शोधून काढली 1921 साली, तेव्हा काय झालं असेल तुम्ही विचार करा. तेव्हा किती कळली नसेल लोकांना, कळत नाही. त्याच्यामुळे मित्रमंडळी कमी, फॉलोअर्स कमी. आईन्स्टाईन पॉप्युलर झाला, त्याला खूप प्रचंड पॉप्युलॅरिटी मिळाली, पण ती त्याची थिअरी न कळता मिळालेली आहे. हां, काही लोकांना तर आईन्स्टाईन चेटूक करतो असं वाटायचं, जर्मनीच्या किंवा तो अमेरिकेत सेटल झाला होता तिथल्या. एक लक्षात घ्या, रिलेटिव्हिटी यांनी एक मोठा काहीतरी शोध लावलेला आहे, इतकंच लोकांना माहिती आहे. रिलेटिव्हिटी काय हे अजून सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे त्याची थिअरी न कळता त्याला पॉप्युलॅरिटी लाभलेली आहे आईन्स्टाईनला. पण हे असे सगळे लोक ना खरंच एकांतात असतात. ह्याच्यावर मी एक लेख लिहिला होता, तो माझ्या एका पुस्तकात आहे, सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणून. म्हणजे हे लोक जवळजवळ तुरुंगवासात असल्याप्रमाणेच असतात. त्यांना कोणाशी बोलता येत नाही, लोकांना यांच्याशी बोलावं असं वाटत नाही, लोक त्यांना एकटे पाडतात, यांच्याकडे कोणी जात येत नाही, यांच्याशी कोणी गप्पा मारणार नाही, सोशल लाईफ काही नाही. त्याच्यामुळे हा जो भयंकर एकटेपणा आहे, एकांत जो वाटायला येतो ना, तो भयंकर आहे, दारुण आहे. म्हणून मला असं वाटतं बुद्धिमत्ता शाप आहे हो. बुद्धिमत्ता शाप आहे म्हणजे मी असं म्हणायचं नाही प्रत्येक BA BCom BSc MA MSc MCom CA डॉक्टर इंजिनियर सगळे बुद्धिमान असं मी म्हणत नाही. लोक असं म्हणतात
मी बुद्धिमत्ता वेगळ्या क्लास संबंधी बोलतोय. मी जेव्हा बुद्धिमान माणूस म्हणतो तेव्हा माझा रेफरन्स न्यूटन, आईन्स्टाईन, मायकेल फॅराडे, थॉमस अल्वा एडिसन, लुई पाश्चर, अल्बेर काम्यू, जॉर्ज ऑरवेल, बर्टन रसेल, ऑर्थर शॉपेनहॉवर, फ्रेडरिक नीत्शे, इकडे माझा रेफरन्स असतो. मी त्यांना बुद्धिमान म्हणतो, बाकीच्यांना नाही. तर हे बुद्धिमत्ता हा खरंच शाप आहे. पूर्ण आयुष्य एकांतवासात जातं. तुम्हाला फॉलोअर्स मिळत नाही, तुम्हाला गप्पा मारायला कोणी मिळत नाही, तुम्ही काय बोलताय लोकांना कळत नाही, तुम्हाला उपेक्षा तुमची केली जाते, उपेक्षेच्या अंधकारात पूर्ण आयुष्य जातं. पण असं जरी असलं तरी इंटेलिजंट, मी असं एखाद्याला म्हटलं की तू इंटेलिजंट बनू नको, ते शक्यच नाही हो. ही माणसं वरून आलेली आहेत. मी आत्ता 2 सेकंदापूर्वी तुम्हाला सांगितलं की एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले, एकाच शाळेत जाणारे 2 भाऊ, एक असामान्य बुद्धिमान आणि दुसरा महामूर्ख निघतो. त्याच्यामुळे संस्कारांचा काय मला वाटत नाही काय परिणाम असेल. हे लोक जन्मलेले असतात ना, हे मी यांना जन्मलेले लोक म्हणतो. म्हणजे आपण सगळेच जन्मलेले आहोत, पण मी यांना वेगळ्या अर्थाने जन्मलेले म्हणतो. म्हणजे हे असामान्य आहे आणि हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. तुम्ही विचार करा, एका घरात फ्रेडरिक नीत्शे 17 वर्ष राहिला. हे काय चांगलं लक्षण आहे का? तो आनंदात असेल का? गॅलिलिओ म्हणाला की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आणि पृथ्वी गोल आहे, चपटी नाही. कोपर्निकस पण तेच म्हणाला. आणि त्याच्यात गॅलिलिओला 12 वर्ष शेवटची एकांतवासात टाकलं लोकांनी, ज्याला हाऊस इम्प्रिझनमेंट म्हणतात. तू बायबलच्या विरुद्ध बोलतोस, तू चर्चच्या विरुद्ध बोलतोस. गॅलिलिओची आयुष्यातली शेवटची 10 ते 12 वर्ष पूर्ण एकांतवासात गेलेली आहे. काय भयानक आहे बघायला. म्हणून बुद्धिमत्ता शाप आहे. मला आज या विषयावर बोलावं असं वाटलं, कारण मला ह्या बुद्धिमान लोकांच्या विषयी, म्हणजे ज्यांची मी नावं घेतली त्यांच्याविषयी मला प्रचंड प्रेम आणि आत्मीयता वाटते. त्यांचं लिखाण मी नेहमी वाचतच असतो. तर बघा, बुद्धिमत्ता शाप आहे. त्याच्यापेक्षा ना आपण सगळे खूप चांगले आहोत. आपण पबमध्ये जातो, दारू पितो, नाचगाणं करतो, त्याला लाईफ एन्जॉय करणं म्हणतो. त्यालाच लाईफ एन्जॉय करणं म्हणतो, बाकीचं लाईफ काय नाही. अमिताभ बच्चनच्या सह्या घेतो, शाहरुख खानच्या मागण्यापुढे 10 वाजता उभे राहतो, तर तो एकदा 2 सेकंदासाठी हात हलवतो, आपण खुश होतो. हे लोक बरे, असे बुद्धिमान लोकांच्या शोकांतिकात असत आयुष्याच्या. धन्यवाद.